नमस्कार मंडळी. आणि आपण ना दिवाळीला फराळ बनवला होता, खाऊन पण संपला, लोकांना देऊन पण झाला आणि सर्वांचं खाऊन झालं आणि उरलंसुद्धा. आणि हे बघा दिवाळीचा फराळ अजून थोडासा एवढा उरलेला आहे आणि तुमचं पण असंच झालं आहे का? आणि जे काही आम्ही सर्व लोक वगैरे दिलं मी एका डब्यात वगैरे घालून ठेवलं आणि ते बाजूला पण करून ठेवलं आणि जे खायचं होतं ते सर्व खाऊन झालं. आणि नंतर असं वाटत होतं की आपण दिवाळीचं फराळच खाल्लो नाही असं वाटत होतं आणि असल्यानंतर ना खायला पण नको असं वाटत होतं. आणि ते मी कणिक पण मळून घेतली होती चपाती बनवण्यासाठी. तरी ते मी तेलाचं पॉकेट होतं आणि ते ना छान असं खोलून ना कणकेला मी तेल लावून घेतलं आणि असं तेल वाया जाऊ नये म्हणून ना मी अशी ना नेहमी करत असते. आणि तुम्ही पण असंच करता का माझ्यासारखं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ते बघा दिवाळीच्या ना लाडू वगैरे ठेवलेल्या, चकल्या वगैरे ठेवलेल्या, जे काही डबे होते ना मी ते घासायला वगैरे घेतलं. आणि आता चला ही पटापट घासून ना मी बाहेर उन्हाला ठेवते जेणेकरून डबे छान असं सुकतील. कारण दिवाळीचा फराळ म्हटलं की नाही आपण सर्व डबे ना एकात एक एकात सर्व असं घालून ठेवलेलं असतं आणि ते तसंच पडतं. मग महिनाभर आपण ना लक्षच देत नाही. आता तरी दिवाळी झाली आपण लक्ष देणं होत नाही. म्हणून मी काय केलं की सर्व रिकाम केलं आणि घासून स्वच्छ बघा इथे ना मी कट्ट्यावरती ना आणून वाळत घातलेलं आहे. आणि नंतर ना इथे मी किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला. आणि चला म्हटलं आता छान आता ना ओटा घासून घेऊया आणि स्टाईलच्या फरशा वगैरे घासून घेते जेणेकरून आपण ना स्वयंपाकाने किंवा भाज्या वगैरे बनवलेल्या ना ते तेल इकडं तिकडं उडत असते विंडोज वगैरे वरती. आणि स्टाईलच्या फरशी वगैरे ना त्याच्यावरती सारखं असं तेलकट तेलकट दिसतं. आणि बेसिनमध्ये पण ना आपण सारखी अशी भांडी वगैरे ठेवून देतो आणि त्याच्यात पण खरकट आणि तेल तेल असं आपलं बेसिन दिसत असतं. म्हणून म्हटलं आता चला तर माझा इथे स्वयंपाक पण झाला आणि दिवाळीचे जे काही डबे होते फराळाचे ते पण मी घासून वगैरे घेतलं आणि किचन ओटा पण मी इथे क्लीन करून घेतलेला आहे. तर खूप छान वाटतं बरं का असं क्लीन केल्यानंतर आपल्याला ना घरात ना एक पॉझिटिव्ह एनर्जी लाभते. आणि किचन जर स्वच्छ नसेल तर ना आपल्यालाच किचनमध्ये यावंच वाटत नाही. नंतर इथे मी किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि इथे ना मी हॉल वगैरे झाडू मारायला घेतलेला आहे. आणि भरपूर सारा कचरा पडतो कारण विंडोज दुपारी ना दिवसभर ओपन असते ना ते बाहेरून ना धूळ आपल्या घरामध्ये सारखी येत असते. आणि ते बघा मी झाडू पण मारून घेतलेला आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे ना आपला किचन ओटा एकदम छान आणि एकदम चकाकी दिसते. आणि तुम्हाला आजचा माझा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय.